पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील डिंबे धरणाबाबत महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे। धरण 90% भरले असून पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या सांडव्यावरून 4800 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे। त्यामुळे घोड नदीकाठच्या गावातील नागरिक, शेतकरी आणि पर्यटकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे। आंबेगाव तालुक्यातील डिंबे धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे। धरण सध्या 90% भरले असून पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे। धरणाची सुरक्षितता लक्षात घेऊन कुकडी पाटबंधारे विभाग क्रमांक 1 नारायणगाव यांनी डिंबे धरणाच्या वक्र दरवाजामधून 4800 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे। प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार रात्री पावसाची तीव्रता वाढल्यास किंवा पाण्याची आवक आणखी वाढल्यास नदी पात्रातील विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढवला जाऊ शकतो। यामुळे घोड नदीकाठच्या डिंबे, गोहे, कानसे, म्हाळुंगे तर्फे घोडा, शिनोली, घोडेगाव तसेच परिसरातील सर्व गावातील नागरिकांना विशेष सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे। नदीपात्रात कोणीही उतरू नये। नदीकाठावरील जनावरे, शेतीपंप, वाहने व इतर साहित्य तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवावे। तसेच सखल भागातील नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे। याशिवाय संबंधित ग्रामपंचायती आणि महसूल प्रशासनाला आपल्या कार्यक्षेत्रातील नागरिकांना तात्काळ सतर्कतेच्या सूचना देण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत। जुन्नर टाइम्ससाठी तुकाराम भांगले, डिंबे।